व्यक्तीवर प्रेम करत असतो ना, ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो ती व्यक्ती निस्वार्थपणानं आपल्यावर किती प्रेम करते हे महत्वाचं आहे. ऐका पोरं सगळे, नारद भागवतामध्ये सुद्धा 10 प्रकार सांगितलेत प्रेमाचे. आपण त्याच्यात कुठल्यातच बसत नाही. आपलं प्रेम वेगळं प्रेम आहे. आपल्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे. गोपिकांच्या प्रेमामध्ये स्वार्थ नव्हता, निस्वार्थ स्वच्छ निर्मळ प्रेम होतं. गोपिकांचं अंतकरण निर्मळ होतं आणि त्यामुळे त्या परमात्म्यावर प्रेम करू शकल्या, परमात्म्याच्या जवळ जाऊ शकल्या, परमात्म्याबरोबर रास करू लागल्या. अंतकरणामध्ये निस्वार्थ भाव होता, काहीच नव्हतं, फक्त त्याला बघायचं. त्याला एकदा डोळे भरून बघितलं, मन प्रसन्न होऊन जायचं. आणि मन एकदा प्रसन्न झालं की मग कामामध्ये मन लागायचं. माहितीये तुम्हाला, राधा नावाच्या गवळणीचं एवढं प्रेम होतं कन्हैयावर. झोपेतून उठल्याबरोबर डोळे उघडायच्या अगोदर डोळ्याला पट्टी बांधायची. ऐकताय ना? डोळे उघडायच्या अगोदर झोपेतच डोळ्याला पट्टी बांधायची. आणि त्या सेवक जे होत्या त्यांनी तिला नंदगावला कृष्ण परमात्म्याच्या वाड्यावर घेऊन जायचं आणि कृष्णाला समोर उभं करायचं. मग डोळ्याची पट्टी सोडायची. पहिल्यांदा कृष्णाला बघायचं, मग जग बघायचं. ऐसा नहीं कि दिन नहीं गुजरता या रात नहीं होती. ऐसा नहीं कि दिन नहीं गुजरता या रात नहीं होती. सब कुछ अधूरा सा लगता है, तुमसे मुलाकात नहीं होती. असं नाही की दिवस जात नाही, रात्र जात नाही, सगळं जातं. पण सगळं सुन वाटतं ज्या दिवशी तुझ्यासोबत बोलणं होत नाही. ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊ. बरेच लोक याला व्याभिचार म्हणतात, पण गड्याहो आजची कथा वेगळी आहे. तुकोबाराय म्हणतात, ठीक आहे, गवळणीने देवाबरोबर एखाद्या वेळेला व्याभिचार केला असेल, पण त्यांचा व्याभिचार एवढा श्रेष्ठ होता आणि त्यांनी व्याभिचार अशा व्यक्तीबरोबर केला होता की त्यांचा व्याभिचार सुद्धा धन्यतेला प्राप्त झाला होता. तुका म्हणे, त्यांचा धन्य व्याभिचार साधिले अपार निज सुख. तुमचं मत असेल व्याभिचार आहे, तर गवळणीने व्याभिचार केला, पण तो व्याभिचार सुद्धा देवाला मान्य होता. घरचे लोक त्रास देत होते. शरदाचं चांदणं सगळीकडे पसरलं होतं. तेव्हा मायेचा आश्रय घेऊन कदंबाच्या वृक्षाखाली भगवान परमात्मा जातायत आणि परमात्मा जाऊन बासरी वाजवतायत. देवाच्या बासरीचा आवाज त्या ठिकाणी जेव्हा गोपिकांच्या कानावर जातोय, मुरलीचा आवाज गोपिकांच्या कानावर जातोय आणि मुरलीचा आवाज गोपिकांनी ऐकला. आता लक्ष द्या, पूर्ण कथेत लक्ष द्या. भागवतातलं फक्त रासलीला जरी ऐकली ना तरी भागवताचं फळ मिळत असते. हातातलं काम टाकून दिलं आणि हातातलं काम टाकून देऊन कृष्णाच्या मुरलीच्या आवाजानं सगळ्या गोपिका धावायला लागल्या. नीट ऐका, खरं प्रेम कळेल तुम्हाला. सगळ्या गोपिका धावायला लागल्या. कुणी धार काढत होत्या, सोडून दिलं. कुणी पतीजवळ होत्या, तिथून उठल्या. कुणी बाळाला स्तनपान करत होत्या, तसंच लेकरू टाकून दिलं. कुणी स्वयंपाक करत होत्या, ते सगळं सोडलं आणि सगळं सोडून परमात्म्याच्या भेटीला ज्या मुरलीच्या आवाजानं निघाल्या. ते चित्र डोळ्यासमोर उभं करा. सगळं मुरलीचा आवाज कानावर येतोय, मुरलीचा आवाज, बासरीचा आवाज ऐकला की सगळं कसं सुन वाटायला लागतं. आणि एक तत्व आहे या जगामध्ये, कृष्ण तत्व आहे, ते तत्वच सत्य आहे. या जगामध्ये परमात्मा सोडलं तर कुणीच नाही, असं त्यांची भावना झाली. ऐका, सगळ्या गवळणी निघाल्या गेल्या. माझ्याकडे लक्ष द्या. आई, दादा लक्ष द्या, ताई लक्ष द्या. सगळ्या गवळणी निघाल्या. एक गवळण सकाळ निघाली होती. निघाल्याबरोबर सासूनं सांगितलं जायचं नाही. नवऱ्याला सांगितलं गेलं, ही त्या गवळ्याचं पोरग आहे कृष्ण कन्हैया आणि त्याच्या पाठीमाग रात्री 12 वाजलेत, आता जायची काही गरज आहे का? नवऱ्यानं तिला जाऊ दिलं नाही.
विनंती करत होते, जाऊ द्यावं मला कन्हैयाला भेटायचंय, कानाला भेटायचंय, मुरलीला भेटायचंय, जायचंय, माझा प्राण आहे तो, माझा जीव आहे तो कन्हैया. विचार केला काय केलं पाहिजे. ऐका ना, प्रेम याला म्हणतात, प्रेम याला म्हणतात. काय केलं पाहिजे विचार केला, आणि विचार करत असताना ऐका, विचार केला की याचं प्रेम माझ्यावर आहे, माझ्या शरीरावर आहे, म्हणून हा मला अडवू शकतो. शरीरावर प्रेम आहे, माझं शरीर मी या नवऱ्याला दिलंय, पण माझं मन मी परमात्म्याला दिलंय. मनावर अधिकार एकाचा असतो, शरीरावर अधिकार एकाचा असतो. भाग्यवान आहे ती माणसं, मनावर आणि शरीरावर दोन्हीवरही हक्क गाजवू शकतात. सांगू वाक्य करण्यासारखं पोरा, उद्या जाणार आहे मी, कथा संपून जाणार आहे. एकच वाक्य सांगतो आई, एकच वाक्य सांगतो. शरीरावर हक्क गाजवणं आणि मनावर हक्क गाजवणं, या दोन गोष्टीत फार मोठा अंतर आहे. काही लोकांच्या नशिबात फक्त शरीरावर हक्क गाजवणं असतं, मनावर तर दुसरंच कुणीतरी राज्य करत असतं. सताले है जिंदगी तुझे जितना सताना है, सताले है जिंदगी तुझे जितना सताना है, हमने कौन सा दुनिया में दोबारा आना है. जेवढा त्रास द्यायचा तेवढा दे म्हणाव जिंदगीला, कारण पुन्हा कधी यायचं आयुष्यात आपल्याला माहित नाही. जेवढं स्वच्छ जगता येईल ना तेवढं जगा. झालंय आई, आता आजचं झालं की उद्या तर तास 2 तासामध्ये संपून जाईल. माहित नाही पुन्हा कधी भेट होणार आहे. ते जावं लागणार आहे एवढं मात्र निश्चित. ज्याची सुरुवात होत असते त्याचा शेवट तर नक्कीच होत असतो ना. 1,00,000 लोक असतील भगवानगडाच्या नारळी सप्ताह, पण त्या स्टेजवर बसली तरी पोरो, रोज मला तुमच्या आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या गवळणी देवापर्यंत पोहोचल्या होत्या. या गवळणीनं विचार केला, ऐका, सगळं मन याच्यात लावा. या गवळणीनं विचार केला, शरीरावर प्रेम जर माझ्या पतीचं असेल तर मनावर प्रेम मात्र कृष्ण परमात्म्याचं आहे. हे शरीर याला देऊन टाकते आणि मनानं मी परमात्म्याच्या ज्योतीमध्ये मिलीन होते. ताई, त्या गवळणीनं शरीर सोडून दिलं आणि त्या गवळणीचा प्राण परमात्म्याच्या ज्योतीमध्ये जाऊन सगळ्या गवळणीच्या अगोदर ती निघून गेली. याला प्रेम म्हणतात. काय सुंदर आहे वे सगळं. सगळ्या गवळणी सोबत परमात्मा रास करत होते. गडे, आपण प्रेमाच्या व्याख्यात चुकतोय जरा. प्रेम करणं हे अजिबात पाप नाही, प्रेम तर केलंच पाहिजे, पण त्यामध्ये स्वार्थ नसला पाहिजे. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ नसेल ना, ते प्रेम तुम्हाला परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. पण सांगू, निस्वार्थ प्रेम करणारा माणूस 1,00,000त असतो, आणि तो ज्याला मिळतो त्याच्यासारखा भाग्यवान या जगात कोणीच नसतो. सांगू, हे शक्य होत नाही, हे सगळ्याच्या नशिबात नाही. आई वडिलाच्या प्रेमामध्ये सुद्धा स्वार्थ आहे, बहिणीच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे, पत्नीच्या प्रेमामध्ये सुद्धा स्वार्थ है. प्रेम का मतलब ये नहीं कि हर रोज बात होना, हर रोज मैसेज होना. प्रेम का मतलब तो ये है कि हमारा प्रियतम जहां भी है वहां पर वो खुश देख के आप खुश हो जाना, इसी का नाम त्याच्यामध्ये प्रेम असलं पाहिजे आणि ते निस्वार्थ असलं पाहिजे. कोणीतरी आवडणं याचं नाव प्रेम नाहीच, त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणं याचं नाव प्रेम आहे. त्याच्याशिवाय कोणी आवडलं नाही पाहिजे, त्याच्याशिवाय नको. जीवन अधूर वाटतं त्याच्याशिवाय. कुछ दर्द जिंदगी में ऐसे मिले हैं, कुछ दर्द ऐसे मिले हैं जिंदगी में, उन्होंने जान भी ले ली और जिंदा भी छोड़ दिया.
कळते माझं बोलणं? कुछ दर्द जिंदगी में ऐसे मिले हैं, उन्होंने जान भी ले ली और जिंदा भी छोड़ दिया. काही दुःख जीवनामध्ये असे असतात ना सर, ते माणसाचा प्राणही घेतात आणि जिवंतही सोडतात. ऐकताय ना तुम्ही सगळे लक्ष देऊन? कधीतरी एवढा कंटाळा येतो ना जिंदगीचा, जीवनाचा एवढा कंटाळा येतो ना, असं वाटतं रोग विष प्यावन मरावं. एवढा त्रास तर माणूस जीवनाला त्रास ना, एवढा कंटाळा येतो जीवनाचा की सगळं सोडून द्यावं, मरावं. पण काही लोकांनी आपल्यावर एवढे उपकार आणि एवढं प्रेम केलेलं असतं की त्यांच्यासाठी जगायची इच्छा होते. जीवन आहे. त्या गवळणी सगळ्या त्या ठिकाणी येतात आणि भगवान परमात्मा त्यांच्या बरोबर रास करतोय. काल आपण रास गीत ऐकलंय. परमात्मा त्यांच्यासोबत नाचतोय, परमात्मा त्यांच्यासोबत बागडतोय, खेळतोय. सगळ्या गवळणी परमात्म्याच्या अंगावर पुष्पवृष्टी करतायत. बघितलंय आपण, काल इथं बघितलं असेल, पुष्पवृष्टी करतायत. ऐका ना, ऐका ना. चौकून सगळ्या परमात्म्या बरोबर रास करतायत, टिपऱ्या खेळतायत, नाचतायत, आनंदामध्ये विभोर होतो. तिथं ना घर आठवतंय, ना दार आठवतंय, ना मूल, ना बाळ, ना प्रपंच, ना पती, ना काही नाही. फक्त देव माझा मी देवाचा, याच्यापेक्षा दुसरी अनुभूतीच त्या ठिकाणी येत नाही. नकोय कुणी आम्हाला, बस परमात्मा आमचा आहे, देव आहे. तो देव सोडला तर या जगामध्ये आम्हाला कशाची अपेक्षा नाही. ऐका, ऐका. सगळ्या गवळणी नाचत होत्या, देव त्यांच्या तालावर नाचत होता. देव त्यांच्या तालावर नाचत होता. काही विशेष आहे हो, प्रेमामध्ये ताकदच अशी आहे की जगाचा मालक सुद्धा गवळणीच्या तालावर नाचत होता. पण त्याच्यात स्वार्थ नव्हता. पण थोड्या मिनिटासाठी गवळणीच्या मनामध्ये स्वार्थ आला. ऐकताय ना तुम्ही सगळे? स्वार्थ आला. काय आला माहितीये? एवढा मोठा देव आहे पण आमच्या तालावर नाचतो, अशी मनामध्ये कल्पना निर्माण झाल्याबरोबर परमात्म्यानं राधेला घेतलं, खांद्यावर घेतलं, निघून गेला. राधेला खांद्यावर घेतला आणि निघून गेला. ऐका ना, सगळ्या गवळणी बघायला लागल्या, कुठे कन्हैया, कुठे कन्हैया, कुठे कन्हैया. कन्हैया गुप्त झाला. का? अहंकार झाला होता. तिला भर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिला इतका सुद्धा अहंकार होऊ देऊ नका. ना कलेचा अहंकार, ना स्वभावाचा अहंकार, ना सौंदर्याचा अहंकार, ना श्रीमंतीचा अहंकार. अहंकार कशाचाच होऊ देऊ नका. परमात्म्याला सहन होत नाही. इतकासा अहंकार झाला की देव आमच्या तालावर नाचतोय. एवढं ऐकल्याबरोबर परमात्म्यानं राधेला घेतलं, निघून गेला. राधा भक्ती आहे. राधा सामान्य नाही, राधा भक्ती आहे, भक्ती. निघून गेला देव. ऐका ना, देव निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर राधेला खांद्यावर घेतलंय. आता मजा बघा, राधेला या गवळणीचा अहंकार आता गेला आणि अहंकार राधेला झाला. राधा म्हटली सगळ्याला सोडलं, मला खांद्यावर घेऊन आला. मला एकटीला घेऊन आला. सगळ्यात जास्त माझ्यावर प्रेम आहे. अहंकार झाला. देवानं सांगितलं, राधे थोडस खाली बसते का? दुखतायत ग, अंग दुखतंय. आणि असं खाली टेकलं आणि खाली टेकून मागे वळून बघतोस तर परमात्मा गुप्त झाला. परमात्मा गुप्त झाला. मग बघायला लागली आणि मग लक्षात आलं चुकलं आपलं. आपल्याला अहंकार झाला म्हणून देव आपल्याला सोडून दिला गेला. हात जोडले, विनम्र झाली आणि विनंती करायला लागली, कन्हैया देई बेटी एक वेळा कन्हैया रे कान्हैया रे जगदीशी. सगळी विरहाची कथा आहे, प्रेमाची कथा आहे. आज सगळी राधा म्हणते, आजपर्यंत सोबत होतास, चुकलं माझं देवा, माफ कर. आता अशी चूक होणार नाही. एकदा भेट दे. अरे आतापर्यंत होतास आणि आताच कुठे गेलास? मी आतापर्यंत बघितलंय. मागे बघितल्याबरोबर गुप्त झालास देवा.
चुकलं माझं, एकदा भेट दे, राधा विनंती करते. होता संग अंग अंग लपवीने तवरी होता संग अंगो अंग लपविले. देवी बेटी एक वेळा देवी एक वेळा कान्या रे कान्या रे जगदे कान्या रे कान्या रे जगजेठी कान्हया रे, कान्हया रे जगजेठी, कान्हया रे, कान्हया रे जगजेठी. देवा चुकलं आमचं, आम्हाला भेट दे देवा. सगळ्या गवळणी राधा त्या ठिकाणी परमात्म्याची विनंती करायला लागल्या. दादा चुकलं तर चुकीला माफी असावी, लक्षात आलं. हा, म्हणून माफी ही चूक करणाराला माफी दिली जाते, विश्वासघात करणाराला कधीच माफ केलं जात नसतं दादा. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्या गवळणी माफी मागत होत्या. अरे बाबा, आलो तुझ्या जवळ, आता कुठं जावं हे काही कळत नाही. आप जा चुके हैं ये मालूम है, लक्ष द्या. आप जा चुके हैं ये मालूम है, लेकिन मैं कहाँ जाऊं ये नहीं मालूम. तू तुझ्या जवळ आलो ते लक्षात आलंय. आप जा चुके हैं ये मालूम है, तू गेला जाणार असे माहिती आहे. अब जा चुके हैं ये मालूम है, लेकिन मैं कहाँ जाऊं ये नहीं मालूम. आता आम्ही कुठं जावं सांग देवा. देवा असं करू नको देवा, विनंती करतो आम्ही, चुकलं आमचं देवा. सगळ्या गवळणी देवाची विनंती करताय. देवी एक वेळा देवी एक वेळा कान्या रे कान्हया रे जगदेठी कान्या रे कान्हया रे जगजेठी, कान्या कान्हया रे जगजेठी. देई बेटी एक वेळा एकदा भेट दे देवा. कान्हया कान्या रे हे कान्या रे जगजेठी. असं वाटतंय सकाळी सकाळी वृंदावनामध्ये बसून कथा ऐकतोय आपण, वाटतंय की नाही. एकदा भेट दे देवा. चुकलं देवा. देवा यानंतर नाही अहंकार होणार रे. झाला असेल देवा. गड्या अहंकार करू नका. निस्वार्थी प्रेम करत असाल तर त्या प्रेमामध्ये अहंकार नसला पाहिजे. कोणीतरी एक समजून घेणार असलं पाहिजे आणि कोणीतरी एक समजावणार पाहिजे. सांगू, रुसण्याची मजा तेव्हा असते कोणीतरी रुसवा काढणार असतं. रडण्याची मजा तेव्हा असते कोणीतरी डोळे पुसणार असतं. राधा रूठती है और कृष्ण मनाता है. राधा रूठती है और कृष्ण मनाता है. ऐसा नहीं, कृष्ण मनाता है इसलिए राधा रूठती है. कळलं माझं बोलणं तुम्हाला? लक्षात येते माझं बोलणं? रुसवा काढणारं कोणीतरी असलं पाहिजे, त्याच्यात मजा आहे. गवळणी देवाची विनंती करताय, देवा एकदा भेट दे, एकदा भेट दे.
राधा विनंती करते, देवा एकदा भेट दे. आणि देवानं जेव्हा भेट दिली, राधेनं कन्हैयाला कडकडून मिठी मारली. कन्हैया, कन्हैया, असं करू नकोस देवा. तुला माझं प्रेम माहित नाही. तू नसताना तुला या डोळ्यानं नाही बघितलं, जीव किती कासावीस होतो ना देवा. लक्ष द्या, तुला माहित नाही देवा. आणि तुला जर हे कळून घ्यायचं असेल ना, कुणावर तरी प्रेम कर, मग कळेल तुला. जर तू कुणावर कधी प्रेमच केलं नाहीस तर तुला काय कळणार प्रेमाची परिभाषा. राधा कन्हैयाच्या समोर उभी आहे आणि कन्हैयाला समोर उभा केलंय. प्रेम आहे दादा, तू देव आहे का नाही माहित नाही, प्रेम हेच देव आहे. खरं प्रेम जर असेल तर परमात्म्याची भेट तुम्हाला बघायची गरज नाही, तेच प्रेम आहे. समोर उभं केलंय कन्हैयाला आणि कन्हैयाला समोर उभा करून डाटते, कन्हैया मला सोडून गेलास तू एका चुकीमुळं. अरे संपूर्ण जीवन मी तुला समर्पित केलंय, संपूर्ण शरीर तुला समर्पित केलंय, मन तुला समर्पित केलंय. जगामध्ये तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही मला. एवढं जर समर्पण मी तुला केलं असेल तर तू एवढ्या छोट्याशा चुकीसाठी आज मला सोडून जातोस देवा. लाज वाटत नाही देवा तुला? आणि मला विचारतोस प्रेमाबद्दल. कन्हैयानं विचारलं होतं, राधे किती प्रेम करतेस ग माझ्यावर? राधा म्हणली, कन्हैया समुद्रात किती पाणी आहे सांगता येईल? म्हणले नाही. मग समुद्रातलं पाणी जसं सांगता येत नाही ना, तसं राधेचं कन्हैयावर किती प्रेम आहे हे शब्दात नाही सांगता येत. मजा माहितीये कन्हैया काय म्हणलं माहितीये? कन्हैया म्हणला, राधे. राधा म्हणली, कन्हैया किती प्रेम करतोस माझ्या? म्हणले शब्दात नाही सांगता येणार. राधा म्हटली, मग एवढं प्रेम करतोस तर माझ्या बरोबर लग्न का नाहीस केलं रे? माझ्या बरोबर लग्न का नाहीस केलं? सांगू? कन्हैयाचे डोळे ताई पाण्यानं डबडबले. कन्हैया म्हणला, राधे लग्न दोन जीवाचं होत असतं ग, तू आणि मी एकच आहे. लग्न कसं होणार? याला प्रेम म्हणतात. राधा म्हणते, तुला नाही कळणार किती माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि माझं प्रेम जर तुला कळून घ्यायचं असेल ना तर तुला एकदा राधा व्हावं लागेल. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा. नाही कळणार प्रेम तुला. क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया. राधा रो कहे, एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया. राधा रो कहे. प्रेमाची भाषा काय? ऐका गड्या, सुंदर गीत आहे. तुला काय प्रेमाची भाषा कळणार आहे? अर्जानं 16,108 बायका केल्या, त्याला काय प्रेमाची भाषा कळत असते का? तुला काय प्रेमाची भाषा कळणार आहे? तुला जर प्रेमाची भाषा कळून घ्यायचं असेल तर तुला राधा व्हावं लागेल. काय कळणार आहे तुला प्रेम काय असतं ते रे? तुला नाही कळणार प्रेमाची भाषा, तुला नाही कळणार प्रेम काय असतं ते. आणि तुला ते प्रेम जर कळून घ्यायचं असेल तुला राधा व्हावं लागेल. राधा कृष्ण होऊन तुला प्रेम करणार नाही. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की परिभाषा. प्रेमाची भाषा तुला काय कळणार आहे? प्रेम कसं असतं तुला काय माहितीये? कळणार नाही तुला. क्या होती है आशा, क्या निराशा होती है. आशा काय असते? माझा प्रियतम मला भेटणार आहे, तू गोकुळात येणार आहेस म्हणून मी तुझ्यासाठी नटून थटून ज्यावेळेला वृंदावनात येते ना, तू येणार आहेस म्हणून. आणि तू ज्या दिवशी आला नाहीस ना त्या दिवशी किती निराशा होते तुला काय माहिती? तुला माहित नाही. त्याच्यासाठी तुला एकदा राधा व्हावं लागेल. अरे प्रेम तुला कळणार नाही कन्हैया. काय कळेल तुला? प्रेमामध्ये ज्यावेळेला डोळ्यामध्ये पाणी येतं ना
ते पाणी तुला काय करणार आहे, ते दुःख ते दर्द तुला काय करणार आहे, काय करणार आहे कन्हैया, तुला हे काही करणार नाही. त्यासाठी तुला राधा व्हावं लागेल. क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती हैं, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती हैं. क्या होते हैं क्या बात है, क्या बात है. क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती हैं. एक बार आंसू बहा कर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहीं. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहीं. आपल्यासाठी जर एखादी व्यक्ती रडत असेल तर त्याच्यासारखा भाग्यवान माणूस या जगामध्ये कुणी नाही दादा. जी व्यक्ती म्हणत असते, रोज भांडण करत असते, रोज त्रास देत असते आणि भांडत असताना एकच म्हणत असते, जा आजपासून मला तुझी काहीच गरज नाही, आजपासून तुझी मला गरज नाही, असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम असतं. ही गोष्ट लक्षात. तुला काय माहित क्या होते हैं आंसू, क्या होती है पीड़ा, तुला काय माहित क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, का त्रास होतो, का सारखं डोळ्यातून पाणी येतं, हे काय कळणार आहे तुला. आणि जर हे कळून घ्यायचं असेल ना, कुणासाठी तरी रडून बघ, मग कळेल तुला. कुणासाठी तुझ्या डोळ्यात पाणी आलं नाही कधी, सगळ्या दुनियाला घुमवणारा तू. एक वाक्य सांगू, प्रेम का मतलब क्या होता है मालूम है बाबूजी. एक लक्ष द्या, माझ्याकडे मराठी सांगतो, हिंदी नाही कळत. प्रेमाची परिभाषा काय. तुमचं एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे ना, एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे ना, तुम्ही प्रेम करत राहा. पुढच्या व्यक्तीत तुमच्यावर प्रेम आहे का नाही याचा विचार सुद्धा मनात आणू नका. ते प्रेम आहे ते तुम्ही करत राहा, करत राहा, करत राहा. पुढच्यानं करू द्या नाही तर नाही करू द्या, तुम्ही तुमचं प्रेम करत राहणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल दादा. काय माहीत, लक्षात येते माझं बोलणं. प्रेम ही वेगळी गोष्ट आहे, तुम्हाला त्या गोष्टी माहीत नाहीत, लक्षात घ्या. जाऊ द्या ना, एखादा आपल्याला सोडून जात असेल तर जाऊ द्या. अगर वो मुझे छोड़ के खुश है तो शिकायत कैसी, अगर वो मुझे छोड़ के खुश है तो शिकायत कैसी, अगर उसे खुश भी ना देखो तो मोहब्बत कैसी. कळते माझं बोलणं. जसं असेल तसं प्रेम करत राहा, तुला करणार नाही देवा. क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, का डोळ्यातून पाणी येतं हे तुला कळणार नाही. त्यासाठी तुला राधा व्हावं लागेल. राधा कन्हैयाला समोर उभा करून काही प्रश्न विचारते. पनघट पे मधुबन में वो इंतजार करना, कहीं शाम तेरे खातिर वो घुट घुट कर मरना. पनघट पे मधुबन में वो इंतजार करना, कहीं शाम तेरे खातिर वो घुट घुट के मरना. एक बार इंतजार करके देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहीं. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यूं रो रो कहीं. राधा म्हणते पनघट में मधुबन में उन इंतजार करना, माहित नाही काही शाम तेरे खातिर वो घुट घुट के मरना. अरे कसं मरावं लागतं माहित नाही. एक बार किसी का इंतजार करके देखो मेरे सावरिया. कधी कुणाची वाट बघितली नाहीस, अरे तुझी वाट बघावी लागते.
क्षणाक्षणाला रस्त्याकडे लक्ष जातं, आता येईल कन्हैया, आता येईल कृष्ण, सारखी मी तुझी वाट बघत असते. जसं कथेच्या मंडपात बसून तुम्ही महाराजांची वाट बघत असता का नाही? सांगा, कधी येतील महाराज, कधी येतील महाराज, कन्हैया, तशी तुझी वाट बघत असते रे बाबा. मी खूप वाट बघते तुझी, खूप खूप वाट बघते. आणि तुम्हाला विचारतोस प्रेमाची भाषा, अरे तू कधी कुणाची वाट बघितलीच नाही तर तुला काय प्रेम करणार आहे? कधी तुला कुणाची वाट बघावी लागत असेल ना, हा, कधीतरी कुणाचा काय एक बार ऐसी का इंतजार करके देखो सावरिया, कुणाचा तरी इंतजार कर, कुणाची तरी वाट बघ, मग कळेल तुला प्रेम काय असतं ते. ती राधा त्या ठिकाणी कृष्ण कन्हैया समोर उभा राहून विचारते, माहित नाही तुला काय, तुला काय करणार आहे प्रेमाची भाषा? क्या जानोगे मोह तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा, एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया.